प्रकरण 2 चे नाव आहे संधी. संधी म्हणजे जोडणे किंवा साधणे होय, हे आपल्याला माहित असेल. तसेच मराठी व्याकरणामध्ये संधी म्हणजे पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण नियमानुसार एकमेकात मिसळतात आणि त्यांचा एकच वर्ण तयार होतो, त्याला संधी असे म्हणतात. आज आपण सविस्तर अभ्यासणार आहोत संधी म्हणजे काय, संधीचे प्रकार किती व कोणते, त्याबद्दल उदाहरण देखील आपण पाहणार आहोत. तर सविस्तरपणे अभ्यासूया संधी म्हणजे काय. संधी म्हणजे एकमेका शेजारी येणारे वर्ण, एकमेका शेजारी येणारे वर्ण एकमेकात मिसळतात व त्यांचा एकच जोड शब्द तयार होतो, व त्यांचा एकच जोड शब्द तयार होतो. असा जोड शब्द तयार करताना पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या पदातील पहिला वर्ण, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण नियमानुसार एकमेकात मिसळतात. नियमानुसार म्हणजे ठराविक नियमानुसारच ते एकमेकात मिसळतात व त्या दोघांचा एकच वर्ण तयार होतो, त्या दोघांचा एकच वर्ण तयार होतो. या वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रक्रियेला संधी असे म्हणतात. सोप्या भाषेत आपण असे लक्षात ठेवू शकतो, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण नियमानुसार एकमेकात मिसळतात आणि त्यांचा एकच वर्ण तयार होतो, त्याला संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ विद्या आणि आलय हे दोन शब्द आहेत किंवा दोन पद आहेत. शब्दालाच पद असे म्हटले जाते मराठी व्याकरणामध्ये. विद्या हे पहिलं पद आणि आलय हे दुसरं पद, या दोघं शब्दांचा एकच शब्द तयार झाला आहे, जोड शब्द, तो म्हणजेच विद्यालय. आपल्याला अजून उदाहरणं पाहायची आहे की ज्यामुळे आपल्याला संधी म्हणजे काय ते डीप मध्ये समजेल. आणि जर आपल्याला पेपरमध्ये उदाहरण आलं की कोणत्या संधी प्रकरणातील हे उदाहरण आहे, ते आपल्याला अचूकपणे आठवले पाहिजे, म्हणून आज आपण जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करणार आहोत. तर आता आपण पाहूया संधीचे प्रकार. संधीचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी, तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. पहिला प्रकार कोणता? स्वर संधी, दुसरा प्रकार व्यंजन संधी, तिसरा प्रकार विसर्ग संधी. स्वर संधी म्हणजे काय किंवा स्वर संधी म्हणजे काय असतं? स्वर संधीमध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण स्वर असतो आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील स्वर असतो, त्याला स्वर संधी असे म्हणतात. स्वर संधी कसं ओळखायचं तर पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा देखील स्वर असतो आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील स्वर असतो. यावरून आपण ओळखू शकतो की हे उदाहरण स्वर संधीचे आहे. उदाहरणार्थ हिम अधिका आलय, यामध्ये कोणता स्वर आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर आ. हा देखील स्वर आहे आणि हा देखील स्वर आहे. यावरून आपण सांगू शकतो की हे स्वर संधीचं उदाहरण आहे आणि या 2 शब्दापासून एक जोड शब्द तयार झाला आहे, तो सर्वांना माहीत असेल, हिमालय. आता पाहूया आपण व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे काय? व्यंजन संधीमध्ये काय असते तर व्यंजन संधीमध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा स्वर असू शकतो किंवा व्यंजन देखील असू शकतो. दुसऱ्या पदातील जो पहिला वर्ण आहे तो स्वर देखील असू शकतो किंवा व्यंजन देखील असू शकतो. तेव्हा आपण सांगू शकतो की हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे की दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा व्यंजन असेल किंवा स्वर असेल आणि पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा स्वर असेल, तर ते उदाहरण कशाचे आहे तर व्यंजन संधीचे. उदाहरणार्थ सत आचार हे 2 पद आहे. या 2 पदापासून एक जोड शब्द तयार झाला आहे, तो म्हणजेच सदाचार. सदाचार आपल्याला माहित असेल, हे सत अचार त
हा अर्ध पाय मोडलेला असतो, पण त्याच्यामध्ये जर आपण अ हा स्वर ऍड केलेला असतो तेव्हा तो पूर्ण लिहिला जातो, म्हणून सत आणि आचार. दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर आ. तर कोणता शब्द आपल्याला मिळतो सदाचार. हे कोणतं संधीचं उदाहरण आहे तर व्यंजन संधीचं. व्यंजन संधी काय आपण डिटेल मध्ये पुढे अभ्यासणार आहोत. आता फक्त आपण ओव्हरलुक करत आहोत की आपल्याला काय अभ्यासायचे आहे, प्रमुख प्रकार किती आहेत, त्यामध्ये कोणते नियम आहेत ते आपण डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा स्वर असतो किंवा व्यंजन असतो. दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा स्वर असू शकतो किंवा व्यंजन असू शकतो, त्याला आपण काय म्हणतो तर विसर्ग संधी. स्वर संधीमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो पहिल्या पदातील शेवटचा वर्ण स्वर, दुसऱ्या व्यंजन संधीमध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा व्यंजन. नावावरूनच आपण हे लक्षात ठेवू शकतो. आणि तिसऱ्या पद्धतीत किंवा तिसऱ्या प्रकारामध्ये विसर्ग संधी म्हणजे काय तर पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा विसर्ग असतो. आपण संधी यावर जर उदाहरण विचारलं आपल्याला कोणत्या संधी प्रकरणातील हे उदाहरण आहे तर आपण पहिल्या पदातील शेवटचा वर्ण कोणता आहे तो डिसाइड करून आपण योग्य ते उत्तर ओळखू शकतो. म्हणून स्वर संधी ओळखणे खूप इझी आहे, व्यंजन संधी ओळखणे देखील इझी आहे आणि विसर्ग संधी म्हणजे काय हे देखील आपल्याला लगेच ओळखता येते. आपल्याला फक्त काय माहिती पाहिजे पहिल्या पदातील शेवटचा वर्ण कोणता आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि त्यानुसार आपण ते उत्तर अचूक लिहू शकतो किंवा अचूक ओळखू शकतो. आता पाहूया आपण स्वर संधी म्हणजे काय आणि त्यामधील नियम हे सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत, ज्यामुळे आपली अधिक प्रॅक्टिस किंवा सराव होईल आणि त्यामुळे आपण अचूक उत्तर लवकर ओळखू शकू. स्वर संधी नियम क्रमांक 1 यामध्ये काय आहे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे त्याच जातीचा ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आला असेल तर त्या दोघांच्या ऐवजी त्याच जातीचा दीर्घ स्वर घेतला जातो. कोणता स्वर घेतला जातो तर दीर्घ स्वर. आपल्याला आठवत असेल की आपण प्रकरण 1 यामध्ये वर्णमाला हे आपण अभ्यासले आहे, त्यामध्ये ऱ्हस्व स्वर कोणते दीर्घ स्वर कोणते हे आपल्याला आठवत असेल. तर या नियमामध्ये काय सांगितलं आहे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे त्याच जातीचा ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आला असेल तर त्या दोघांच्या ऐवजी त्याच जातीचा दीर्घ स्वर घेतला जाईल. कोणता स्वर घेतला जाईल तर दीर्घ स्वर घेतला जाईल. या संधीस दीर्घत्व संधी किंवा सजातीय संधी असे म्हणतात. या संधीला काय म्हणणार तर सजातीय संधी किंवा दीर्घत्व संधी. दीर्घ स्वर घेतला जातो म्हणून आपण दीर्घत्व स्वर असे लक्षात ठेवू शकतो. तसेच ऱ्हस्व किंवा दीर्घ हे एकाच जातीचे असतात, म्हणजे त्यांचे उच्चार स्थान एकच असतं, म्हणून आपण त्यांना सजातीय संधी असे देखील म्हणत असतो. आपल्याला नियम क्रमांक 1 समजला असेल. आता आपण उदाहरण घेत आहोत, त्या उदाहरणामुळे आपल्याला ते अधिक लक्षात राहील, म्हणून सुरुवात करूया आपण उदाहरणांना. ऱ्हस्व किंवा दीर्घ हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर आपल्या लक्षात बसलं तर आपण उदाहरण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ऱ्हस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे किंवा यांच्या समोर काय असेल ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर, तर त्या दोघांच्या ऐवजी काय घेतला जाईल तर सजातीय आणि दीर्घ स्वर घेतला जाईल. आपण तो नियम सविस्तर पाहिला. हा नियम शॉर्ट मध्ये आहे. हे आपल्या अधिक लक्षात राहील. अ किंवा आ ऱ्हस्व आहे, हा ऱ्हस्व अ, हा दीर्घ आ.
त्यांच्या समोर दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा अ म्हणजे ऱ्हस्व किंवा आ हा दीर्घ असेल तर त्या दोघांच्या ऐवजी एकच स्वर घेतला जाईल, एकच दीर्घ स्वर घेतला जाईल किंवा एकच सजातीय स्वर घेतला जाईल आणि तो कोणता आहे तर आ. सोपं लक्षात ठेवायचं म्हटलं म्हणजे काय, सजातीय कोणते तर अ आ आणि त्यांच्यामध्ये दीर्घ कोणता आहे तर आ. तर त्या दोघांच्या ऐवजी फक्त दीर्घ स्वर घ्यायचा आहे असं लक्षात ठेवायचं आहे. उदाहरण पहिलं, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ. यामध्ये काय आहे तर अ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तो देखील अ. आता शब्द काय शिल्लक राहतो, मुख्य. हा य आता हलंत लिहिला जाईल कारण आपण इथं अ घेतलेला आहे म्हणून. ह्या दोघांच्या ऐवजी काय घेतला जातो तर दीर्घ. दीर्घ काय आहे आ. या दोघांमध्ये अ आ म्हणून आ घेतला आहे आपण आणि शब्द काय शिल्लक राहतो ध्यापक. आता काय शब्द तयार होईल तर मुख्याध्यापक. मुख्या हा आ य मध्ये मिसळतो आणि त्यामुळे या हा वर्ण आपल्याला मिळतो. मुख्याध्यापक हा जोड शब्द तयार झालेला आहे. आपल्याला समजलं असेल मुख्याध्यापक हा शब्द कसा तयार झालेला आहे. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ. अ आहे कशावरून, कारण य हा पूर्ण लिहिलेला आहे. जर अपूर्ण उच्चाराचा असता तर त्याचा पाया हलंत लिहिला असता किंवा मोडलेला असता, पण त्याचा पाया हलंत किंवा मोडलेला नाही म्हणून तो पूर्ण उच्चाराचा आहे. त्यामध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे आपण सांगू शकतो, म्हणून आपण अ हा बाहेर रिमूव्ह केला. तसेच दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तो देखील अ. हा देखील आपण रिमूव्ह केला आणि शिल्लक काय राहिलं तर मुख्य अधिक या दोघांच्या ऐवजी काय घ्यायचं आहे तर दीर्घ स्वर घ्यायचा आहे. तर यांच्यामध्ये दीर्घ स्वर कोणता आहे आ आणि उरलेला शब्द काय आहे ध्यापक. यामध्ये य मध्ये आ हा मिक्स होऊन आपल्याला कोणता शब्द मिळतो तर मुख्याध्यापक. आपल्याला परीक्षेत किंवा पेपरमध्ये विचारले जाऊ शकतो की मुख्य अधिक ध्यापक हे कोणत्या संधी प्रकाराचे उदाहरण आहे. कोणत्या संधी प्रकाराचे उदाहरण आहे तर स्वर संधीचे. हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. तसेच मुख्याध्यापक हा जोड शब्द कसा तयार झालेला आहे, त्याची फोड कशी आहे हे देखील आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. दुसरं उदाहरण आहे जल अधिक आशय. यामध्ये देखील पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे आ. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो म्हणजेच दीर्घ असा नियम आहे. तर या दोघांमध्ये दीर्घ कोण आहे तर आ. ओके, आता शब्द काय शिल्लक राहतो जल अधिक शय. हा आ या ल मध्ये मिसळतो आणि आपल्याला काय मिळेल तर ला आणि शब्द काय मिळतो जलाशय. जलाशय हा शब्द कसा तयार झाला आहे ते आपल्याला समजलं. तिसरं उदाहरण आहे महा अधिक आत्मा. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ, कारण इथे काना आहे. काना म्हणजेच आ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर तो देखील आ आणि त्या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जाईल आणि तो म्हणजेच आ, कारण दीर्घ स्वर हे आपल्या पहिल्या नियमामध्ये आहे म्हणून.
आता शब्द काय शिल्लक राहतो? मह अधिक त्मा. हा आ या ह मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला कोणता जोड शब्द मिळतो? तर महात्मा. महात्मा. आपल्याला समजलं असेल महात्मा शब्द कसा तयार झालेला आहे. महा अधिक आत्मा हे दोन जोड शब्द आहेत. म्हणजे हे दोन सेपरेट शब्द आहे आणि दोन सेपरेट शब्दापासून एक जोड शब्द तयार झाला आहे, तो म्हणजेच महात्मा. तो कसा तयार झाला आहे ते आपल्याला समजलं असेल. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा आ, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील आ, आणि त्या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो दीर्घ, तो म्हणजेच आ. शब्द काय शिल्लक राहतो? तर मह आणि त्मा. हा आ हा ह मध्ये मिसळतो, आ हा ह मध्ये मिसळतो आणि आपल्याला महात्मा हा शब्द मिळतो. चौथं उदाहरण, उच्च अधिक अंक. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर अ, आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर अ, तो देखील अ. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो कोणता? तर आ. दीर्घ स्वर संधी आपण शिकत आहोत किंवा सजातीय स्वर संधी देखील याला असे म्हटले जाते. शब्द काय शिल्लक राहतो? उच्च आणि इकडे अनुस्वार आणि क. हा आ हा च मध्ये मिक्स होतो आणि आपल्याला कोणता शब्द मिळेल? तर उच्चांक. उच्चांक. हा याचा काना इथं अनुस्वार आणि क. उच्चांक. उच्चांक हा जोड शब्द कसा तयार झाला आहे? तर उच्च अधिक अंक हे दोन शब्द एकत्र येऊन उच्चांक हा जोड शब्द तयार झालेला आहे. पाचवं उदाहरण पाहूया. नकार अधिक अर्थी. नकार अधिक अर्थी म्हणजे नकार हे पहिलं पद आहे आणि अर्थी हे दुसरं पद आहे. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर अ, आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तो देखील अ. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो दीर्घ. दीर्घत्व स्वर संधी आपण शिकत आहोत. आ. अ, आ हे सजातीय स्वर आहेत आणि त्यामध्ये दीर्घ कोण आहे? तर आ. सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व स्वर संधी यातील हे उदाहरण आपण अभ्यासत आहोत. शब्द काय शिल्लक राहतो? नकार अधिक थी. हा आ नियमानुसार र मध्ये मिसळेल आणि आपल्याला कोणता शब्द मिळतो? तर नकारार्थी. नकारार्थी. आपल्याला समजलं असेल नकारार्थी हा जोड शब्द कसा तयार झालेला आहे. त्यामध्ये दोन शब्द आहेत, ते म्हणजेच नकार आणि दुसरा शब्द आहे अर्थी. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील अ आहे. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतलेला आहे, तो कोणता? तर दीर्घ आ. आणि आपल्याला कोणता शब्द मिळतो? नकारार्थी. कारण आ हा र मध्ये मिक्स होतो आणि त्यामुळे नकारार्थी हा शब्द आपल्याला मिळतो. पुढील उदाहरण पाहूया. पुढील उदाहरण क्रमांक आहे 7. यामध्ये दोन पद किंवा दोन शब्द आहेत, ते म्हणजेच सह अधिक अनुभूती. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील अ आहे. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो कोणता? तर दीर्घ
किंवा सजातीय आहे ते आ, म्हणून आपण दीर्घ आ हा तिथे घेत असतो आणि आपल्याला कोणता शब्द मिळेल तर सहानुभूती. आपली जर उदाहरणांची प्रॅक्टिस असेल तर आपण संधीचे उदाहरण चटकन सोडवू देखील शकतो आणि ओळखू देखील शकतो. संधी हा घटक खूप इझी आहे किंवा खूप सोपा आहे. यासाठी फक्त उदाहरणांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस किंवा सराव करणं महत्त्वाचं आहे. हे उदाहरण कसं तर आपल्याला सॉल्व करता येत असेल. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तो देखील या दोघांच्या ऐवजी एकच स्वर घेतला जातो आणि तो दीर्घ स्वर घेतला जातो. तो कोणता आहे तर आ. शब्द काय शिल्लक राहतो सह आणि इकडे नुभूती. हे नियमानुसार ह मध्ये आ हा मिसळतो आणि ह ला काना लागतो आणि कोणता शब्द तयार होतो तर सहानुभूती. आपल्याला सर्वांना हे उदाहरण सोडवता आलं असेल आणि जर सोडवता आलं नसेल तर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. पुढील उदाहरण क्षण अर्थ. हे देखील दोन शब्द आहेत. त्यापासून एक शब्द तयार झालेला आहे तो म्हणजे क्षणार्ध. क्षणार्ध हा शब्द कसा तयार झाला आहे तर क्षण अधिक अर्ध हे दोन शब्द एकत्र येऊन क्षणार्ध हा शब्द तयार झालेला आहे. आपण सोडवूया. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर तो आहे अ. सॉरी पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तो देखील अ. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो दीर्घ. या दोघांच्या ऐवजी एकच स्वर घेतला जातो आणि तो दीर्घ. कोणता आहे तर आ. शब्द काय शिल्लक राहतो क्षण. हा आपण हलंत लिहितो कारण आपण अ हा इथून रिमूव्ह केलेला आहे म्हणून. आणि उरतं काय तर थ. हा आ हा न मध्ये मिक्स होतो आणि आपल्याला कोणता शब्द मिळतो किंवा कोणता जोड शब्द तयार झालेला आहे तर क्षणार्ध. हा थ नाही आहे ध आहे क्षणार्ध. टायपिंग मिस्टेक. ओके. क्षणार्थ. पुढील उदाहरण आहे देवालय. यामध्ये दोन शब्द आहे किंवा दोन पद आहे. यामध्ये देखील पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ आहे. अ हा पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर तो आ. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो तो म्हणजेच दीर्घ आ. शब्द काय शिल्लक राहतो तर देव आणि लय. कारण आपण पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ हा व मधून रिमूव्ह केला आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण आ हा देखील आपण काढून घेतलेला आहे आणि त्या दोघांच्या ऐवजी आपण दीर्घ स्वर घेतलेला आहे तो म्हणजेच आ.
आणि आपल्याला कोणता शब्द मिळतो किंवा आ हा व मध्ये मिक्स होऊन आपल्याला कोणता शब्द मिळतो तर देवालय. देवालय हा आ यामध्ये मिक्स होतो. अला काना म्हणजेच वला काना आपल्याला द्यायचा असतो. आपण असं लक्षात ठेवू शकतो. देवालय. देवालय हा शब्द कोणत्या दोन शब्दांपासून बनलेला आहे तर देव आणि आलय. पुढील उदाहरण पाहूया. वृद्ध आणि आश्रम हे देखील तसेच आहे. आपण जसं सराव करत आहोत तसे आपण सॉल्व करून पहा, म्हणजे आपली प्रॅक्टिस व्यवस्थित होत आहे का हे आपल्याला समजेल. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर तो आ. आ या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो दीर्घ. आपण दीर्घ स्वर संधी अभ्यासत आहोत किंवा सजातीय स्वर संधी अभ्यासत आहोत, त्यामुळे आपल्याला आ हा दीर्घ स्वर घ्यायचा आहे. आणि आपल्याला कोणता शब्द शिल्लक मिळतो तर वृद्ध आणि इकडे श्रम. हा आ या द मध्ये मिक्स होतो आणि कोणता शब्द तयार होतो तर वृद्धाश्रम. वृद्धाश्रम हा शब्द सगळ्यांना माहिती असेल आणि हा शब्द कसा तयार झाला आहे हे देखील कळालं असेल. वृद्ध आणि आश्रम हे दोन शब्द एकत्र येऊन वृद्धाश्रम हा शब्द तयार होतो. आणि हे उदाहरण स्वर संधीचे आहे. स्वर संधीमधील सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व स्वर संधी याचे हे उदाहरण आहे. हे असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे पेपरमध्ये आपण जेव्हा उत्तर ओळखू, आपल्या समोर 4 पर्याय असतात, तेव्हा 4 पर्यायांमध्ये असं आपल्याला वाटतं दीर्घत्व स्वर संधी असेल किंवा यणादेश असेल, गुणादेश असेल, तेव्हा आपण कन्फ्यूज व्हायला नको म्हणून आपण उदाहरणांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेत आहोत. जर उदाहरण आलं तर ते आपल्याला चटकन एक म्हणजे 5 सेकंदाच्या आतच आपण ते ओळखू शकतो. आपला वेळ हा सेव्ह होऊ शकतो. त्यामुळे आपला पेपर हा आपल्याला योग्य वेळेमध्ये सॉल्व करता येईल, म्हणून सराव करणं खूप गरजेचं आहे. वृद्धाश्रम कसा तयार झालेला आहे शब्द असं आपल्याला कळालं असेल. पुढील उदाहरण पाहूया. यामध्ये उदाहरण आहेत अनाथालय. अनाथालय हा शब्द कसा तयार झाला आहे तर अनाथ अधिक आलय हे दोन शब्द एकत्र येऊन अनाथालय हा जोड शब्द तयार झालेला आहे. दुसरं उदाहरण आहे म्हणजे पुढील उदाहरण आहे ते म्हणजे मत्स्यालय. मत्स्यालय हा जोड शब्द कसा तयार झालेला आहे तर मत्स्य अधिक आलय. यामध्ये कसे तर मत्स्य यामधील य मधील अ हा पहिल्या पदातील शेवटचा वर्ण होतो आणि आलय यामधील दुसऱ्या पदातील पहिला वर्ण आ. अ आणि आ या दोघांच्या ऐवजी आ हा दीर्घ स्वर घेतला जातो आणि कोणता शब्द तयार होतो तर मत्स्यालय. पुढील उदाहरण आहे महानुभव. महानुभव हा शब्द कसा तयार झाला आहे तर महा अधिक अनुभव या दोन शब्दापासून महानुभव हा शब्द तयार झालेला आहे. आणि हे कोणत्या संधी प्रकरणाचे उदाहरण आहे हे कोणत्या संधी प्रकाराचे उदाहरण आहे तर स्वर संधी. आणि स्वर संधीमध्ये सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व स्वर संधी याचे हे उदाहरण आहेत. सजातीय स्वर संधी, सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व स्वर संधी या प्रकारातील हे उदाहरण आहेत. स्वर संधीचे तर आहेत, पण यामध्ये कोणत्या संधी प्रकारातील कोणतं उदाहरण आहे तर सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व स्वर संधी. पुढील उदाहरण आहे छात्रालय.
छात्रालय हा शब्द कसा तयार झालेला आहे? छात्र अधिक आलय हे दोन शब्द एकत्र येऊन छात्रालय हा शब्द तयार झाला आहे. तसेच गोलाकार हा शब्द देखील कसा तयार झालेला आहे? गोल अधिक आकार. आपण सोडून बघूया. गोल अधिक आकार या दोन शब्दांपासून गोलाकार हा शब्द तयार होतो. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर अ. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर अ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर तो आ. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो, दीर्घ वर्ण घेतला जातो आणि तो आहे आ. शब्द काय शिल्लक राहतो? गोल. ल हा हलंत लिहिला जातो कारण यामधील अ आपण रिमूव्ह केलेला आहे आणि त्याच्या ऐवजी आपण आ घेतलेला आहे. तसेच इकडे कोणता शब्द शिल्लक राहील? तर कार. कारण आपण हा आ इथं लिहिलेला आहे आणि त्याच्या ऐवजी आपण दीर्घ आ घेतलेला आहे. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण आ या दोघांच्या ऐवजी आपण एकच वर्ण घेतलेला आहे आणि तो आ. शिल्लक काय राहिला आहे? तर गोल अधिक आ अधिक कार. आणि हा आ नियमानुसार ल मध्ये मिक्स होतो आणि आपल्याला कोणता शब्द मिळतो? तर गोलाकार. गोलाकार. आपल्याला समजलं असेल. पुढील उदाहरण आहे फलाहार. फलाहार हा शब्द देखील जोड शब्द आहे. फल अधिक आहार या दोन शब्दांना मिळून फलाहार हा शब्द तयार झालेला आहे. पुढील उदाहरण आहे वातावरण. वातावरण हा शब्द देखील वात अधिक आवरण या दोन शब्दांना मिळून वातावरण हा शब्द तयार झालेला आहे. तसेच विद्यार्थी. विद्यार्थी हा शब्द विद्या अधिक अर्थी हे दोन शब्द एकत्र येऊन विद्यार्थी हा शब्द तयार होत असतो. तसेच परीक्षार्थी. परीक्षार्थी हा देखील जोड शब्द आहे. यामध्ये पहिले पद किंवा पहिला शब्द हा परीक्षा असतो आणि दुसरे पद हे अर्थी असते. आणि पुढील उदाहरण आहे विद्याभ्यास. यामध्ये पहिले पद असेल विद्या आणि दुसरे पद असेल अभ्यास. विद्या अधिक अभ्यास हे दोन शब्द एकत्र येऊन विद्याभ्यास हा जोड शब्द तयार होत असतो. हे आपल्याला समजलं असेल. आता पाहूया आपण पुढील स्वर संधी. म्हणजे स्वर संधीमध्ये जो अ आ ही सजातीय स्वर आहे. तसेच ई ई हे देखील सजातीय स्वर संधीमध्ये येतील आणि उ उ हे देखील सजातीय स्वर संधीमध्ये येतील कारण ते एकाच जातीचे आहे. म्हणजे त्यांचे उच्चार स्थान हे एकच आहे म्हणून सजातीय स्वर आणि त्यांच्यामध्ये दीर्घ स्वर घेतला जातो म्हणून त्यांना दीर्घत्व स्वर असे म्हटले जाते. दीर्घत्व स्वर असे म्हटले जाते. यामध्ये आपण ब भाग बघत आहोत. अ भाग मध्ये आपण पाहिलं अ हा रस्व आणि आ हा दीर्घ. यांच्या समोर पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल किंवा दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा अ किंवा आ असेल तर त्या दोघांच्या ऐवजी दीर्घ स्वर घेतला जातो आणि तो म्हणजे आ. आणि ब भागामध्ये आपण पाहत आहोत पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा ई असेल, ह्रस्व ई असेल किंवा दीर्घ ई असेल आणि त्यांच्या समोर दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा ई ह्रस्व ई असेल किंवा दीर्घ ई असेल तर त्या दोघांच्या ऐवजी दीर्घ स्वर, या दोघांमध्ये दीर्घ स्वर कोणता आहे तर ई, तर दीर्घ स्वर घेतला जातो. हे ब भागामध्ये आहे. ह्रस्व ई असेल किंवा दीर्घ ई असेल पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा ई असेल, ह्रस्व ई असेल किंवा दीर्घ ई असेल तर त्या दोघांच्या ऐवजी, या दोघांच्या ऐवजी ई हा दीर्घ स्वर घेतला जातो किंवा यालाच आपण ई हा सजातीय स्वर घेतला जातो असं म्हणू शकतो. आता पाहूया आपण उदाहरण. पहिलं उदाहरण आहे मही अधिक ईश.
पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर ई. दुसरी विलांटी आहे म्हणून दीर्घ ई. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तो देखील ई. या दोघांच्या ऐवजी काय घेतला जाईल तर तो ईच, कारण तो दीर्घ आहे. आणि शब्द काय शिल्लक राहतो, कारण यामधून आपण ई हा रिमूव्ह केला आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण ई हा देखील रिमूव्ह केला आहे. म्हणून आता शब्द काय शिल्लक राहील, मह. इथं आपण ई हा लिहिलेला आहे आणि त्याच्याऐवजी ई घेतला आहे आणि इकडे श. ओके. हा ई या ह मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल तर महिष. महिष हा शब्द कसा तयार झाला आहे तर मही अधिक ईश. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा ई आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील ई आहे. आपल्याला कोणता शब्द मिळतो तर महिष, कारण या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो ई. आणि ह मध्ये हा ई मिक्स होतो आणि महिष हा शब्द आपल्याला मिळतो. महिष, महेश नाही तर महिष, कारण इथं विलांटी आहे. दुसरी विलांटी आहे, दीर्घ आहे, म्हणून आपण दुसरी विलांटी देणे महत्वाचे आहे. पुढील उदाहरण आहे देवी अधिक इच्छा. हे दोन शब्द आहे. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर दीर्घ ई. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर दीर्घ ई आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे, सॉरी दिसत नसेल, आता दिसतंय. ओके. देवी अधिक इच्छा हे दोन शब्द आहे. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा ई आहे, दीर्घ ई आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा ह्रस्व ई आहे. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो म्हणजेच दीर्घ. यामध्ये दीर्घ कोण आहे तर ई. ई ई हे सजातीय स्वर आहे, आपण प्रकरण 1 मध्ये अभ्यासले आहे. यामध्ये दीर्घ स्वर घेतला जातो. ह्रस्व ई आणि दीर्घ ई हे आपल्याला माहिती असेल. आणि शब्द काय शिल्लक राहतो तर देव, कारण आपण ई इथून रिमूव्ह केलेला आहे आणि त्याच्याऐवजी दीर्घ ई घेतलेला आहे आणि शब्द इकडे काय शिल्लक राहील तर छा. हा ई ह्या व मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला कोणता शब्द मिळेल तर देवीच्छा. देवीच्छा. देवीच्छा हा शब्द कसा तयार झाला आहे तर देवी हा एक पहिला शब्द आहे आणि इच्छा हे दुसरा शब्द आहे. हे दोन शब्द एकत्र येऊन देवीच्छा हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये देवी यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा ई आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील ई. या दोघांच्या ऐवजी काय घेतला आहे तर दीर्घ ई आणि शब्द काय शिल्लक राहतो तर देव. इथं आपण हलंत लिहिला पाहिजे. आणि इकडे काय शब्द शिल्लक राहतो तर छा, कारण हा ई आपण इथं लिहिलेला आहे आणि त्याच्याऐवजी दीर्घ ई आपण इथं घेतलेला आहे, म्हणून ई आपण इथं लिहिलेलं नाहीये. आणि हा ई या व मध्ये मिक्स होईल आणि वला दुसरी विलांटी लागेल. ई दीर्घ आहे म्हणून दुसरी विलांटी आणि आपल्याला कोणता शब्द मिळतो तो देवीच्छा.
आता पाहूया आपण पुढील उदाहरण. पुढील उदाहरण आहे कवी अधिक इच्छा. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर ई. पहिली वेलांटी आहे म्हणून रस्वई. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तो देखील ई. ई रस्वई. या दोघांच्या ऐवजी दीर्घ ई घेतला जाईल, तो नियम आहे म्हणून. आणि शब्द काय शिल्लक राहतो? कव. आणि इकडे छा, कारण आपण इथून ई रिमूव्ह केलेला आहे आणि तो इथं लिहिलेला आहे. यामध्ये देखील पहिल्या पदातील शेवटचा वर्ण ई आपण रिमूव्ह केलेला आहे आणि त्याच्याऐवजी दीर्घ स्वर घेतला आहे. या दोघांच्या ऐवजी आपण दीर्घ स्वर ई घेतलेला आहे. आणि शब्द काय शिल्लक राहतो? कव अधिक ई अधिक छा. आणि हा ई या व मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला कोणता शब्द मिळेल? तर कविच्छा. कविच्छा. दीर्घ ई आहे म्हणून दुसरी विलांटी आणि कविच्छा हा शब्द तयार होईल. कविच्छा हे उदाहरण कोणत्या संधी प्रकारातील आहे? तर स्वर संधी. आणि त्यामध्ये देखील सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व संधी याचे हे उदाहरण आहे, हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. आपण जर उदाहरणांची प्रॅक्टिस केली तर ते आपल्याला लगेच आठवतं. पुढील उदाहरण आहे कवी अधिक ईश्वर. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर रस्वई, कारण पहिली वेलांटी आहे. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर दीर्घ ई. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जाईल आणि तो दीर्घ. कोणता वर्ण येईल? तर दीर्घ ई. शब्द काय शिल्लक राहतो? कव. कव. आणि इकडे श्वर. ई हा व मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला कोणता शब्द मिळेल? कवीश्वर. कवीश्वर हा शब्द आपल्याला मिळतो. पुढील उदाहरण पाहूया. गोमती आणि इच्छा हे दोन शब्द एकत्र येऊन जोड शब्द तयार झालेला आहे. तो कोणता? तर ते आपण पाहूया. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर दीर्घ ई, कारण दुसरी विलांटी आहे म्हणून. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर तो ई. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जाईल, तो कोणता? तर दीर्घ ई. शब्द काय शिल्लक राहतो? शब्द काय शिल्लक राहतो? गोमत, कारण आपण ई रिमूव्ह केलेला आहे, विलांटी काढली आहे ई, म्हणून आता गोमत. आणि इकडे छा. आपण यामधील ई हा रिमूव्ह केला आहे. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा रिमूव्ह केला आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील रिमूव्ह केला आहे. आणि त्या दोघांच्या ऐवजी आपण एकच वर्ण घेतला आहे, तो म्हणजेच दीर्घ ई. आणि एकाच जातीतील सजातीय ई ई यामध्ये दीर्घ ई आपल्याला घ्यायचा असतो. शब्द काय शिल्लक राहतो? गोमत अधिक ई अधिक छा. आणि आपल्याला कोणता शब्द मिळतो? तर गोमती छा. गोमती छा हा शब्द आपल्याला मिळत असतो. समजलं असेल गोमती छा हा शब्द कसा तयार झालेला आहे. गोमती अधिक इच्छा. यामधील पहिल्या पदातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण ई. कसं लक्षात ठेवायचं? दुसरी विलांटी असेल म्हणजेच दीर्घ ई आणि पहिली विलांटी असेल तर रस्वई. आणि दीर्घ जेव्हा स्वर आपण उच्चारतो तेव्हा जास्त वेळ लागतो आणि दीर्घ
आणि सॉरी, जेव्हा दीर्घ आपण जेव्हा रस्व स्वर जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा कालावधी हा कमी लागत असतो आणि जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आपल्याला कळतं जर कमी कालावधी लागत असेल तर तो रस्व असेल आणि जर जास्त कालावधी लागत असेल तर तो दीर्घ स्वर असेल आणि आपल्याला दीर्घच घ्यायचा आहे असं आपल्याला या नियमामध्ये सांगितलेलं आहे. पुढील उदाहरण आहे अभि अधिक इष्ट. हे दोन शब्द आहे. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर रस्व ई आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील ई. आपल्याला या दोघांच्या ऐवजी एकच स्वर घ्यायचा आहे आणि तो दीर्घ आणि सजातीय म्हणून ई ई हे सजातीय स्वर आहे आणि त्यांच्यामध्ये ई हा दीर्घ आहे. आपल्याला आठवत असेल आ ई ई उ उ या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत आणि यामध्ये आ हा दीर्घ आहे, ई हा दीर्घ आहे, उ हा दीर्घ आहे आणि संधीमध्ये तेच आहे की दीर्घ स्वर घ्यायचा आहे. यामध्ये ई पहिल्या पदातील शेवटचा वर्ण ई आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा ई. या दोघांच्या ऐवजी ई घेतलेला आहे. शब्द काय शिल्लक राहतो अब आणि इकडे ष्ट. आपल्याला कोणता शब्द मिळेल तर अभिष्ट, कारण हा ई हा भ मध्ये मिक्स होईल आणि अभिष्ट हा शब्द आपल्याला मिळतो. हा जोड शब्द आपल्याला मिळत असतो. अभिष्ट हा शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला आहे तर अभि अधिक इष्ट या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. हे देखील माहीत असणं महत्त्वाचं आहे. पुढील उदाहरण आहे पार्वती इच्छा. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर ई दीर्घ ई आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर रस्व ई. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो दीर्घ. दीर्घ काय आहे तर दीर्घ ई. शब्द काय शिल्लक राहतो पार्वत, कारण ई आपण इथून रिमूव्ह केलेला आहे आणि त्याच्याऐवजी दीर्घ ई घेतलेला आहे म्हणून पार्वत. आणि इकडे छा, कारण दुसऱ्या पदातील पहिला वर्ण ई हा देखील आपण रिमूव्ह केलेला आहे आणि त्या दोघांच्या ऐवजी आपण हा दीर्घ ई घेतलेला आहे. आपल्याला कोणता शब्द मिळतो तर पार्वती इच्छा, कारण ई हा त मध्ये मिक्स होतो आणि पार्वती इच्छा हा शब्द आपल्याला मिळत असतो. हा जोड शब्द आपल्याला मिळत असतो. समजलं असेल आपल्याला पार्वती इच्छा हा शब्द कसा तयार झाला आहे. पुढील उदाहरण आहे हरी अधिक इच्छा. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे, मी सांगणार नाही, कारण आतापर्यंत आपण 8 उदाहरण पाहिले. हे फक्त प्रॅक्टिससाठी आहे. पुढील उदाहरण देखील तुम्हाला मी अभ्यासासाठी देते. गिरी अधिक ईश. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर ई रस्व ई आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर तो देखील ई दीर्घ ई. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जातो आणि तो म्हणजेच दीर्घ ई. शब्द काय शिल्लक राहतो गिर, कारण आपण ई हा इथून रिमूव्ह केला आहे आणि र हा शिल्लक राहतो. व्यंजन र हे व्यंजन शिल्लक राहते आणि इकडे श, कारण आपण इथून ई रिमूव्ह केलेला आहे. या दोघांच्या ऐवजी आपण दीर्घ ई घेतलेला आहे आणि हा दीर्घ ई या र मध्ये मिक्स होईल, म्हणजेच र ला दुसरी विलांटी लागेल आणि आपल्याला गिरीश हा शब्द मिळेल. गिरीश हा शब्द कसा तयार झालेला आहे तर गिरी अधिक ईश हे दोन शब्द एकत्र येऊन गिरीश हा शब्द तयार झालेला आहे. आता आपण क भाग मधील उदाहरण पाहणार आहोत. म्हणजे आता आपण आताच पाहिलेलं आहे सजातीय स्वरांच्या जोड्या कोणत्या आहेत तर आ ई ई उ उ. आता तिसरी जोडी आहे ती म्हणजेच उ उ. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा रस्व उ असेल
किंवा दीर्घ ऊ असेल आणि त्यांच्या समोर दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा ऱ्हस्व ऊ असेल किंवा दीर्घ ऊ असेल, ऱ्हस्व ऊ असेल किंवा दीर्घ ऊ असेल, तर त्या दोघांच्या ऐवजी या दोघांच्या ऐवजी ऊ हा दीर्घ स्वर घेतला जातो. तर काय घेतला जातो? ऊ हा दीर्घ स्वर घेतला जातो. हे आपल्याला समजलं असेल. फक्त आपण उदाहरण लक्षात राहावे म्हणून आपण उदाहरणांची प्रॅक्टिस करून घेत आहोत. स्वर संधी हे खूप इझी आहे. फक्त उदाहरणांची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया उदाहरण क्रमांक 1. यामध्ये आहे गुरु पहिलं पद किंवा पहिला शब्द आणि उपदेश हा दुसरं पद आहे. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा काय आहे? तर ऊ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर ऊ. या दोघांच्या ऐवजी काय घेतला जाईल? तर दीर्घ ऊ. आणि शब्द काय शिल्लक राहतो? गुर अधिक ऊ अधिक पदेश. नियमानुसार हा ऊ या र मध्ये मिक्स होईल आणि गुरुपदेश हा शब्द आपल्याला मिळेल. गुरुपदेश हा शब्द आपल्याला तयार मिळतो. गुरु आणि उपदेश हे दोन शब्द एकत्र येऊन गुरुपदेश हा शब्द तयार होतो. म्हणजेच हा ऊ इथून रिमूव्ह होतो आणि गुरुपदेश फक्त इथं दुसरा उकार लागतो. हे आपल्याला समजलं पाहिजे. पुढील उदाहरण आहे भू अधिक उर्जित. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर ऊ. आणि दुसऱ्या पदातील शेवटचा वर्ण दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर ऱ्हस्व ऊ. या दोघांच्या ऐवजी काय घेतला जातो? दीर्घ ऊ. आणि शब्द काय शिल्लक राहतो? भ आणि इकडे जित. हा ऊ या भ मध्ये मिक्स होईल आणि भूर्जित हा शब्द आपल्याला मिळतो. भूर्जित भू अधिक उर्जित हे दोन शब्द एकत्र येऊन भूर्जित हा शब्द तयार होतो. आता पाहूया आपण नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 स्वर संधी मधील नियम क्रमांक 2. यामध्ये काय आहे? अ किंवा आ या स्वरांपुढे विजातीय स्वर ई किंवा ई आल्यास त्या दोघांच्या ऐवजी ए असा बदल होतो. काय म्हटले आहे? तर अ किंवा आ या स्वरांपुढे विजातीय स्वर ई किंवा ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आल्यास त्या दोघांच्या ऐवजी ए असा बदल होतो. ऊ किंवा ऊ ऱ्हस्व ऊ किंवा दीर्घ ऊ आल्यास त्या दोघांच्या ऐवजी ओ हा बदल होतो. आणि रू आल्यास त्या दोघांच्या ऐवजी अर असा बदल होतो. या संधीस गुणादेश संधी किंवा विजातीय संधी असे म्हणतात. काय म्हणतात? तर गुणादेश संधी किंवा विजातीय संधी असे म्हणतात. आपल्याला दोन्ही नाव माहीत असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला एक्झाम मध्ये कधी विजातीय संधी दिले जाईल तर कधी गुणादेश संधी असे नाव दिले जाईल. म्हणून हे दोघी नाव लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पहिल्या नियमामध्ये आपण काय पाहिलं? सजातीय स्वर संधी, त्यालाच दीर्घत्व स्वर संधी असे म्हणतात. त्यामध्ये आ असे पाहिले. नंतर ई ऊ त्यांच्यामध्ये दीर्घ घेऊन आपण उदाहरण घेतले. आता दुसरा नियम आहे. त्यामध्ये काय सांगितले आहे? अ किंवा आ यांच्या पुढे विजातीय स्वर आला असेल ई किंवा ई तर त्याच्याऐवजी ए होईल. त्याच्याऐवजी काय होईल? तर ए असा बदल होईल. आणि ऊ असा आला असेल तर त्याच्या समोर ओ हा बदल होईल. आणि रू हा स्वर असेल तर त्याच्या समोर अर असा बदल होईल. म्हणजेच काय ते उदाहरणाद्वारे आपण समजूनच घेणार आहोत.
परंतु यामध्ये आपल्याला हा पूर्ण नियम लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त विजातीय संधी यालाच गुणादेश संधी असे म्हणतात, हे एवढं आपल्याला याच्यात लक्षात ठेवायचं आहे. विजातीय संधी यालाच गुणादेश संधी असे म्हणतात. स्ट्रक्चर फॉर्म मध्ये हे आपण लक्षात ठेवायचे आहे. पाहूया आपण स्ट्रक्चर मध्ये हे कसं लक्षात ठेवू शकतो. अ किंवा अ, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल, म्हणजे ऱ्हस्व अ किंवा दीर्घ आ असेल, आणि त्यांच्या समोर दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा ई, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई असेल, या दोघांच्या ऐवजी ए हा बदल होईल. या दोघांच्या ऐवजी काय होईल तर ए हा बदल होईल. हे स्ट्रक्चर मध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. तसेच पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा ऱ्हस्व अ किंवा दीर्घ आ असेल आणि त्यांच्या समोर किंवा त्यांच्या पुढे उ, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ असेल, तर आपल्याला ओ हा बदल करायचा असेल. या दोघांच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावा लागेल तर ओ. आणि तिसरं क, यामध्ये सांगितले आहे अ किंवा आ, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा रू असेल, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा रू असेल, तर आपण अर असा बदल करणे अपेक्षित आहे. हे स्ट्रक्चर आपण लक्षात ठेवू शकतो. नियम लक्षात ठेवण्यापेक्षा स्ट्रक्चर लक्षात ठेवणं आपल्याला कधीही सोयीस्कर ठरेल. अ किंवा आ याच्या समोर ई, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई असेल, तर आपण काय घ्यावा ए घ्यावा. तसेच दुसरं स्ट्रक्चर काय होतं तर अ किंवा आ यांच्या समोर काय असेल उ किंवा उ असेल, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ असेल, तर आपण काय घ्यावा ओ घ्यावा, म्हणजे ओ हा बदल करावा. तसेच तिसरं क हे स्ट्रक्चर होतं, त्यामध्ये अ किंवा आ, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ असेल किंवा आ असेल आणि त्यांच्या पुढे किंवा त्यांच्या समोर जर रू असेल तर अर असा बदल करावा. हे आपण असं लक्षात ठेवायचं आहे. आता अ किंवा आ, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ असेल किंवा आ असेल आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई असेल, तर आपण ए असा बदल करणार आहोत. असे उदाहरण पाहणार आहोत. ज्ञान अधिक ईश्वर, यामध्ये अ हा स्वर आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर ई. या दोघांच्या ऐवजी काय घ्यायचा तर ए. रूल आहे, रूल नंबर 2. आता शब्द काय शिल्लक राहतो ज्ञान. न हा आपण हलंत लिहू, कारण आपण अ हा इथून रिमूव्ह केला आहे, आणि इकडे शिल्लक राहतो श्वर. हा ए या न मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल तर ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर हा शब्द कसा तयार झाला आहे ते आपल्याला कळालं असेल. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ आहे. न हा अपूर्ण उच्चाराचा असतो, म्हणजे जेव्हा त्याला हलंत लिहिलं जातं, व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात, हे आपण प्रकरण 1 मध्ये अभ्यासले. त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वरांची आवश्यकता असते आणि न मध्ये हा अ हा स्वर मिसळलेला आहे हे आपल्याला समजलं असेल. जर तो अपूर्ण उच्चाराचा असता तर त्याचा पाय हा हलंत लिहिला गेला असता. यामध्ये आपण हलंत लिहिलेला आहे. या दोघांच्या ऐवजी ए घेतला आहे आणि न हा एक मात्रा लागला आहे आणि ज्ञानेश्वर हा शब्द तयार होतो. पुढील उदाहरण आहे गण अधिक ईश. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तो ई. या दोघांच्या ऐवजी काय घ्यायचा तर ए. शब्द काय शिल्लक राहतो गण आणि इकडे श. हा ए हा न मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला कोणता शब्द मिळेल गणेश.
कोणता शब्द मिळतो तर गणेश हा ए न मध्ये मिक्स होतो आणि गणेश हा शब्द आपल्याला मिळतो. गण अधिक ईश हे दोन शब्द एकत्र येऊन गणेश हा शब्द तयार झालेला आहे. पुढील उदाहरण पाहूया. रमा अधिक ईश यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ, कारण काना लागला आहे तर आ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर ई. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा ए. शब्द काय शिल्लक राहतो रम आणि इकडे श. हा ए म मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल रमेश. ओके. आता पाहूया पुढील उदाहरण. महा अधिक इंद्र यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ. आपल्याला सर्वांना सांगता येत असेल. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर ई. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घ्यावा आणि तो कोणता आहे तर ए. शब्द काय शिल्लक राहतो मह, कारण आपण हलंत लिहित आहोत कारण आ इथं आपण रिमूव्ह केला आहे म्हणून. आणि इकडे अनुस्वार आणि द्र. ओके. हा ए या ह मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल तर महेंद्र. ओके. महेंद्र हा शब्द कसा तयार झाला आहे तर महा अधिक इंद्र हे दोन शब्द एकत्र येऊन महेंद्र हा शब्द तयार होतो. पुढील उदाहरण पाहूया. उमा अधिक ईश यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ. दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर ई. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा तर ए. शब्द काय शिल्लक राहतो शब्द काय शिल्लक राहतो यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तो ई. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घ्यावा. आच्या समोर विजातीय स्वर आहे ई आणि काय बदल होईल तर ए हा स्वर घेतला जाईल. शब्द काय शिल्लक राहतो कारण आपण यामधून आ हा स्वर रिमूव्ह केलेला आहे. तसेच इकडे श. हा ए म मध्ये मिक्स होईल आणि उमेश हा शब्द तयार होतो. हा जोड शब्द तयार होतो. उमेश हा शब्द कसा तयार होतो तर उमा अधिक ईश हे दोन शब्द एकत्र येऊन उमेश हा शब्द तयार होत असतो. आता आपण पुढील म्हणजे उदाहरण पाहूया ज्यामध्ये अ पहिल्या पदातील शेवटचा वर्ण तर अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा काय असेल तर उ, ह्रस्व उ किंवा दीर्घ उ. तर काय घ्यावा ओ घ्यावा. काय बदल करावा तर ओ बदल करावा. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर तो उ. हे विजातीय स्वर आहे म्हणून याला विजातीय स्वर संधी असे देखील म्हणतात. विजातीय स्वर संधीलाच गुणादेश स्वर संधी असे देखील म्हणत असतात. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा तर ए. शब्द काय शिल्लक राहतो म्हणस आणि इकडे त. हा ए या स मध्ये मिक्स होईल. सॉरी इथं ए नाही तर ओ.
अ किंवा उ असेल तर त्यांच्याऐवजी ओ घ्यावा. शब्द काय तयार होईल? हा ओ स मध्ये मिक्स होईल आणि मनसोक्त मनसोक्त हा शब्द आपल्याला मिळतो. अ याच्या पुढे उ किंवा उ असेल तर या दोघांच्या ऐवजी काय होतो? तर ओ होतो. उ उ आणि ओ हे आपण असं लक्षात ठेवायचं आहे. उ उ म्हणताना आपले लिप्स हे राऊंड होत असतात आणि ओ असा उच्चार करत असताना देखील लिप्स हे राऊंड होत असतात. म्हणून उ उ यांचा काय होईल? तर ओ होईल असं आपण लक्षात ठेवायचं आहे. मनसोक्त हा शब्द तयार कसा झाला आहे? मनस अधिक उक्त हे दोन शब्द एकत्र येऊन मनसोक्त हा शब्द तयार झालेला आहे. पुढील उदाहरण, चंद्र अधिक उदय. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे? तर अ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर उ. काय आहे? तर उ. या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण घेतला जाईल आणि तो ओ. शब्द काय शिल्लक राहतो? चंद्र आणि इकडे दय. हा ओ द मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल? चंद्रोदय. चंद्रोदय. चंद्रोदय हा शब्द कसा तयार झाला आहे? चंद्र अधिक उदय हे दोन शब्द एकत्र येऊन चंद्रोदय हा शब्द तयार होत असतो. तसेच गंगा अधिक उदय यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा काय आहे? तर आ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर उ. उ. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा? विजातीय स्वर संधी आहे. आच्या समोर उ हा विजातीय स्वर आहे म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे? ओ. शब्द काय शिल्लक राहतो? गंग अधिक दय. इकडे दय हा शब्द शिल्लक राहतो. हा ओ ग मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल? गंगोदय. गंगोदय. ओके. गंगोदय हा शब्द कसा तयार झाला आहे? तर गंगा अधिक उदय हे दोन शब्द एकत्र येऊन गंगोदय हा शब्द तयार होतो. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा आ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा उ. हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा ओ असा बदल घ्यावा असा आपण नियम 2 मध्ये अभ्यासत आहोत. आणि त्यानुसार शब्द काय शिल्लक राहतो? गंग अधिक ओ अधिक दय अशी फोड होते. हा ओ आपण ग मध्ये मिक्स करतो आणि गंगोदय हा शब्द आपल्याला मिळत असतो. पुढील उदाहरण, निसर्ग अधिक उपचार. यामध्ये निसर्ग हे पहिले पद किंवा पहिला शब्द आहे. यामध्ये कोणता स्वर आहे? तर अ. आणि उपचार यामध्ये कोणता स्वर आहे? म्हणजे दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे? तर उ. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा किंवा कोणता बदल करावा? तर ओ घ्यावा असा नियम क्रमांक 2 आहे. विजातीय स्वर संधी किंवा गुणादेश स्वर संधी. शब्द काय शिल्लक राहतो? निसर्ग. आणि इकडे उपचार. हा ओ या ग मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल? तर निसर्गोपचार. निसर्गोपचार. आपण शब्द फोल्ड करून लिहिले किंवा फोल्ड करून सॉल्व केलं तर आपल्याला इझी जातं. त्यामुळे आपण जेव्हा उदाहरण समजून घेऊ तेव्हा आपण त्यांची प्रॅक्टिस करताना त्यांची फोल्ड करून त्यांची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये निसर्ग यामध्ये अ हा स्वर आहे आणि उपचार यामध्ये दुसऱ्या पदातील पहिला वर्ण उ आहे. या दोघांच्या ऐवजी काय घेतला आहे? तर दीर्घ नाही, या दोघांच्या ऐवजी ओ घेतलेला आहे आणि शब्द काय तयार होतो? तर निसर्गोपचार. कारण हा ओ
ग मध्ये मिक्स होतो आणि निसर्गोपचार हा शब्द आपल्याला मिळत असतो. उ आपण हा इथं लिहिलेला आहे म्हणून त्याच्याऐवजी ओ घेतलेला आहे, म्हणून परत आपण उ इथं लिहिलेला नाहीये, हे आपण लक्षात घेणे महत्वाचे आहे. किंवा आपल्याला पेपरमध्ये असं विचारलं जाऊ शकतं की निसर्गोपचार हा शब्द कोणत्या संधी प्रकारातील आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे की विजातीय स्वर संधी किंवा गुणादेश स्वर संधी या प्रकारातील हे उदाहरण आहे. पुढील उदाहरण आहे महा अधिक उत्सव. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे, तर आ, आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे, तर उ. या दोघांच्या ऐवजी काय घेतला जाईल किंवा या दोघांच्या ऐवजी कोणता बदल होईल, तर ओ, कारण हे विजातीय स्वर आहेत. अ, उ यांचे उच्चार स्थान हे वेगवेगळे आहे म्हणून ते विजातीय आहेत. शब्द काय शिल्लक राहतो, मह, आणि इकडे स्तव. हा ओ ह मध्ये मिक्स होईल आणि सगळ्यांचा परिचयाचा शब्द म्हणजेच महोत्सव हा शब्द तयार होईल. महोत्सव हा शब्द कसा तयार झालेला आहे, तर महा अधिक उत्सव हे दोन शब्द एकत्र येऊन महोत्सव हा शब्द तयार होत असतो. पुढील उदाहरण आहे सूर्य अधिक उदय. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण उ या दोघांच्या ऐवजी काय घेतला जाईल, तर ओ घेतला जाईल. शब्द काय शिल्लक राहतो, सूर्य, आणि इकडे दय. हा ओ या य मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल, तर सूर्योदय. सूर्योदय, सूर्योदय हे उदाहरण कोणत्या स्वर संधीचे आहे, तर गुणादेश किंवा आपण त्याला विजातीय स्वर संधी असे देखील म्हणत असतो. पुढील उदाहरण पाहूया दक्षिण अधिक उत्तर. यामध्ये पहिले पदातील शेवटचा वर्ण काय आहे, तर अ, आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण उ या दोघांच्या ऐवजी काय घेतला जाईल, तर ओ. शब्द काय शिल्लक राहतो, दक्षिण, दक्षिण, इकडे तर, तर हा ओ हा न मध्ये मिक्स होईल आणि कोणता शब्द तयार होईल, दक्षिणोत्तर. दक्षिणोत्तर हा शब्द कसा तयार झालेला आहे, तर दक्षिण आणि उत्तर हे दोन शब्द एकत्र येऊन हा दक्षिणोत्तर हा जोड शब्द तयार झालेला आहे. यामध्ये काय बदल झालेला आहे, तर दक्षिण मधील पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण उ या दोघांच्या ऐवजी ओ घेतलेला आहे आणि हा ओ दक्षिण मध्ये मिसळला आहे, म्हणजे न मध्ये मिसळला आहे. आणि दक्षिणोत्तर हे शब्द किंवा दक्षिणोत्तर हा शब्द आपल्याला मिळतो. ओ न मध्ये मिसळल्यावर त्याला एक काना एक मात्रा लागतो आणि दक्षिणोत्तर हा शब्द मिळत असतो. पुढील उदाहरण आहे अ किंवा आ. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा रू असेल तर त्याचा अर घ्यावा असे नियम मध्ये आपल्याला सांगितलेले आहे. काय आहे, अ किंवा आ असेल आणि त्याच्या समोर किंवा त्याच्या पुढे रू हा स्वर असेल तर त्या दोघांच्या ऐवजी अर असा बदल करावा असे सांगितलेले आहे. आता आपण उदाहरण पाहूया. महा अधिक ऋषी. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे, तर आ, आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे, तर तो रू. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा, अर. शब्द काय शिल्लक राहतो, मह. इथं आपण तो हलंत लिहितो कारण आ आपण इथून रिमूव्ह केलेला आहे आणि इकडे शब्द शिल्लक राहतो शी. हा अर ह मध्ये मिक्स होईल हा अर ह मध्ये मिक्स न होता शी मध्ये होईल महर्षी. महर्षी, कारण रफार अर म्हणजेच काय, तर रफार. महर्षी हा शब्द कसा तयार झाला आहे,
तर महा अधिक ऋषी. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर रू. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा अर. शब्द काय शिल्लक राहतो मह. इकडे हा अ आहे तो ह मध्ये मिक्स होईल आणि मह. आणि हा र यात श मध्ये मिक्स होईल आणि शी महर्षी. र चा रफाल होईल आणि हा अ या ह मध्ये मिक्स होईल आणि महर्षी हा शब्द आपल्याला मिळतो. पुन्हा एकदा सांगते, महा अधिक ऋषी या दोन शब्दांपासून महर्षी शब्द तयार झाला आहे. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ. आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर तो रू. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा तर अर. ओके. आणि शब्द काय शिल्लक राहतो इकडे मह आणि इकडे शी. हा अ या ह मध्ये मिक्स होतो म्हणून मह. ह हा हलंत न लिहिता आपण पूर्ण लिहितो आणि इकडे शी महर्षी हा शब्द आपल्याला मिळत असतो. पुढील उदाहरण राजा अधिक ऋषी. यामध्ये देखील पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा आ आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा रू आहे. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा अर. शब्द काय शिल्लक राहतो राज आणि इकडे श्री. हा अ हा ज मध्ये मिक्स होईल राज आणि हा र रफारच्या स्वरूपात श मध्ये मिसळतो राजश्री हा शब्द आपल्याला मिळत असतो. ओके. पाहूया पुढील उदाहरण देव अधिक ऋषी. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या पदातील पहिला वर्ण रू. या दोघांच्या ऐवजी काय बदल होत आहे तर अर. शब्द काय शिल्लक राहतो देव आणि इकडे शी. हा अ देव मध्ये मिक्स होतो देवर शी. देवर्षी हा शब्द कसा तयार झाला आहे आपल्याला समजलं असेल. पुढील उदाहरण सप्त अधिक ऋषी. यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा काय आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर रू. या दोघांच्या ऐवजी काय बदल करावा किंवा काय घ्यावे तर अर. शब्द काय शिल्लक राहतो सप्त. सप्त आणि इकडे शी. हा अर या शब्दांमध्ये मिक्स होईल आणि आपल्याला कोणता शब्द मिळेल तर सप्तर्षी. सप्तर्षी हा शब्द कसा तयार झाला आहे तर सप्त अधिक ऋषी. हे दोन शब्द एकत्र येऊन सप्तर्षी हा जो शब्द आपल्याला मिळत असतो. नियम क्रमांक 3. यामध्ये आहे अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ऐ हे संयुक्त स्वर आल्यास त्या दोघांच्या ऐवजी ए असा बदल होतो आणि ओ औ आल्यास औ हा बदल होतो. काय सांगितले आहे अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा ऐ आल्यास त्यांच्या दोघांच्या ऐवजी ऐ हा स्वर घ्यावा. तसेच ओ किंवा औ आल्यास त्या दोघांच्या ऐवजी औ हा बदल होतो व संधी होते म्हणून त्यास वृद्धादेश संधी असे म्हणतात. काय म्हणता वृद्धादेश. पहिला संधी प्रकार आपण स्वर संधी पाहत आहोत. त्यामध्ये नियम क्रमांक 1 यामध्ये आपण दीर्घत्व स्वर संधी किंवा सजातीय स्वर संधी हे नियम क्रमांक 1 मध्ये पाहिलं. नियम क्रमांक 2 यामध्ये आपण विजातीय स्वर संधी किंवा त्यालाच आपण गणादेश स्वर संधी असे म्हणत असतो. आणि आता आपण पाहत आहोत वृद्धादेश स्वर संधी. यामध्ये आपण स्ट्रक्चर फॉर्म मध्ये हे कसं लक्षात ठेवायचं आहे ते पाहूया.
अ किंवा आ यांच्या पुढे किंवा यांच्या समोर ए किंवा ऐ हा आला असेल तर ऐज घ्यावा. ओके. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आपण पाहत आहोत. सदा अधिक य एव यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर ए. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा तर ऐ. शब्द काय शिल्लक राहतो सद आणि इकडे व. ऐ हा द मध्ये मिक्स होईल आणि आपल्याला एक शब्द मिळेल. तो कोणता तर सदैव. सदैव. जर आपण ए लिहिला असता आणि त्याला एक मात्रा दिला आहे, सपोज फक्त ए लिहिला असता तर त्याला 2 मात्रे लागले नसते, परंतु ऐ असा लिहिला आहे म्हणून आपण त्याला 2 मात्रे देणे अपेक्षित आहे. सदैव. सद अधिक ऐव सदैव. कारण ए हा द मध्ये मिक्स होईल आणि त्याला 2 मात्रे लागतील आणि सदैव हा शब्द तयार होईल. पुढील उदाहरण पाहूया. प्रजा अधिक ऐक्य यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर आ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर तो ए. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा तर ऐ. ऐज घ्यावा. शब्द काय शिल्लक राहतो प्रज आणि इकडे क्य. हा ऐ ह्या ज मध्ये मिक्स होईल आणि प्रजक्य हा शब्द आपल्याला मिळेल. प्रजक्य. ओके. पुढील उदाहरण पाहूया. मत अधिक एक यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ. दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर ऐ. या दोघांच्या ऐवजी काय बदल करावा किंवा काय घ्यावा तर ऐच. शब्द काय शिल्लक राहतो मत आणि इकडे क्य. ऐ हा त मध्ये मिक्स होईल आणि मतैक्य हा शब्द आपल्याला मिळेल. मतैक्य हा शब्द कोणत्या संधी प्रकारातील आहे तर आपल्याला अचूकपणे सांगता यायला पाहिजे की हा स्वर संधी मधील वृद्धादेश स्वर संधी मधील उदाहरण आहे. मतैक्य. एक एक यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तो देखील तो आहे ए. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा तर ऐ. शब्द काय शिल्लक राहतो एक. हा हलंत लिहिला आहे कारण आपण त्यामधील अ स्वर रिमूव्ह केला आहे आणि इकडे देखील हा ऐ क मध्ये मिक्स होईल आणि एक एक हा शब्द आपल्याला मिळेल. एक एक हा शब्द कसा तयार झाला आहे तर एक अधिक एक हे 2 शब्द एकत्र येऊन एक एक हा शब्द तयार झालेला आहे. तसेच जनैक्य हे देखील वृद्धादेश स्वर संधीचं उदाहरण आहे. कसं ते पाहूया आपण. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय आहे तर अ आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर तो ऐ. या दोघांच्या ऐवजी काय बदल करावा तर ऐ म्हणजे वृद्ध घ्यावा आणि शब्द काय शिल्लक राहतो जन आणि इकडे क्य. हा ऐ न मध्ये मिक्स होईल आणि जनैक्य हा जोड शब्द आपल्याला मिळेल. जनैक्य हा शब्द कसा तयार झाला आहे तर जन अधिक ऐक्य हे 2 शब्द एकत्र येऊन जनैक्य हा शब्द तयार झालेला आहे. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण हा अ आहे. कशावरून आपण सांगू शकतो
कारण न हा पूर्ण लिहिलेला आहे. जर न हा अपूर्ण उच्चाराचा लिहिला असता तर त्याचा पाय हा हलंत असता. त्यामध्ये अ असल्यामुळे त्याच्यामध्ये न हा पूर्ण लिहिला असल्यामुळे आपण अचूकपणे सांगू शकतो की त्यामध्ये अ हा स्वर आहे, नाहीतर त्याचा पूर्ण उच्चार हा होऊ शकत नाही. तसेच दुसऱ्या पदातील पहिला वर्ण काय आहे तर ऐ. या दोघांच्या ऐवजी काय घ्यावा तर ऐ, आणि शब्द काय शिल्लक राहतो जन, आणि इकडे क्य. हा ऐ या न मध्ये मिक्स होईल आणि जनेक्य हा शब्द आपल्याला मिळेल. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पुढील भागामध्ये आपण व्यंजन संधी किंवा स्वर संधीबद्दल अजून जे 2 नियम बाकी आहेत त्यांचे उदाहरण पाहणार आहोत. आज आपण काय काय अभ्यासले तर सजातीय स्वर संधी, त्यालाच आपण आज आपण पाहिलं सजातीय स्वर संधी, त्यालाच आपण वृद्धादेश संधी आज आपण सजातीय स्वर संधी, त्यालाच आपण गुणादेश संधी असं म्हणत असतो. दुसरा प्रकार म्हणजे विजातीय स्वर संधी, त्यालाच आपण काय म्हणतो तर गुणादेश स्वर संधी. आणि तिसरा प्रकार अभ्यासला तो वृद्धादेश स्वर संधी. वृद्धादेश स्वर संधीमधील आपण अ किंवा आ याच्या समोर काय असेल ए किंवा ऐ तर ऐज घ्यावा. याबद्दल उदाहरण पाहिले. पुढील भागामध्ये अ किंवा आ याच्या पुढे ओ किंवा औ असेल तर औज घ्यावा म्हणजे वृद्ध घ्यावा. याबद्दलचे उदाहरण पाहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.